जय श्री भावना आपला डे 29 ऑफ 100 डेज पुशअप चॅलेंज. तर भावना आपलं बाई फर्स्ट ट्रेनिंग तर झाली, ज्यामध्ये आपल्याला 10 ग्राम प्रोटीनचं भेटत नाही. तर भावना आपण बाई स्टार्टिंगला मंदिराचे दर्शन, त्यानंतर सगळं आपण वर्कआउटसुद्धा करून घेऊ. तर भावना आपलं बाई जस्ट महादेवाच्या मंदिरात दर्शन तर झालं, आता आपण सगळा वर्कआउटसुद्धा करून घेऊ. You're never gonna make it, you're not good enough. There's a million other people with the same stuff. You really think you're different, man, you must be kidding. Think you're gonna hit it, but you just don't get it. It's impossible, it's not probable, you're irresponsible. Too many obstacles, you gotta stop it, yo. You gotta take it slow, you can't be a pro, don't waste your time no more. Who the fuck are you to tell me what to do? I don't give a damn if you say you disapprove. I'm gonna make my move, I'm gonna make it soon. And I'll do it cause it's what I wanna fucking do. Cause all these opinions and all these positions, they come in millions, they blocking your vision. But no, you can't listen, that shit is all fiction. Cause you hold the power as long as you're dreaming. There's no way that you make it. And maybe you can fake it, but you're never gonna make it. Are you just gonna take that? Make them take it all back. Don't tell me you believe that. Are you just gonna take that? Or will you fucking fight back? Fight back. आपलं बाई मस्त की वर्कआउट ते झालं. वर्कआउटच्या नंतर फर्स्ट आपलं क्रेटिन बरोबर 5 ते 6 लिटर पाणी. त्यानंतर भावना आपलं बाई 3 मिल्स कंप्लीट होतं. फर्स्ट डोसा आणि बटाटे खाल्लेला 3 ते 4 डोसे आणि बटाटे ज्यामध्ये 25. तर भावना आपलं बाई सेकंड मिल होतं बटाटा अँड मुगाची डाळचा राईस ज्यामध्ये 40. त्यानंतर परत आपण डोसे आणि बटाटे खाल्लेत ज्यामध्ये 30. ह्या डोसे आणि बटाट्यामध्ये ह्या टाईमला क्वांटिटी जास्त घेतलेली आपण, त्यामध्ये 30 ग्राम प्रोटीन, जे की मिळून झालं आपलं सकाळपासून 105 ग्राम प्रोटीन. अँड प्लस आपलं 10 ग्रामसुद्धा ते हे फर्स्ट ड्रिंकचं सुद्धा होतं, त्यामुळे आपलं 105 ग्राम प्रोटीन झालं. तर भावना असा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटू डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये.